नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे नदी किनारा या ठिकाणी। हे ठिकाण आहे माझ्या मागे बघू शकता। इकडे हा रोड आहे, हा आदमापूर कागल रोड आहे। तर याच्या बाजूला इकडे एक मंदिर आहे, म्हसोबा देवालय म्हणून। खालच्या बाजूला इकडे नदी आहे। तर या मंदिराचा आज आपल्याला शूट करायचं आहे। तर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर आता आपण या मंदिराचा व्हिडिओ करूयात। तर बघू शकताय आज मी चाललोय कोल्हापूर या ठिकाणी आणि जाताना हे आपल्याला मंदिर लागले। तर या मंदिराच्या जवळ आल्यानंतर आपल्याला या बाजूला इकडं वडाचं सुंदर असं झाड दिसतंय आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता, या आहे समोरची बाजू। इकडे आपल्याला पूजन केलेलं दिसते। आता आपण आतमध्ये जातोय। आतमध्ये गेल्यानंतर इकडं सभा हॉल आहे। हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर गर्भगृह दिसते। तर हे आहे म्हसोबा देवालय। मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर बघू शकताय छोटंसं असं गर्भगृह आहे आणि हे आहे म्हसोबा देवालय। आणि आतमध्ये तुम्ही बघू शकताय इथं पाषाण स्वरूप मूर्ती आहे। मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर याचं जर चौकट बघितलात तर ही पूर्ण लाकडी सागवानमध्ये बनवलेली आहे। वरती गणेशाची मूर्ती आहे आणि आतमध्ये आपल्याला वाकून जावं लागतं गर्भगृहामध्ये। इतकी ती छोटी आहे, साधारण 3 फुटाची अशी चौकट आहे। आता आपण मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण बाहेरची बाजू बघूयात। मंदिराचं सुंदर असं सुशोभीकरण केलेलं आहे। या बाजूला उंच असं वडाचं झाड आहे, बघू शकता इकडे। आणि सुंदर असा परिसर। हे पाहिल्यानंतर आता आपल्याला या मंदिराचं कळस पाहायचं आहे। तर बघू शकता या मंदिराचा सुंदर असा कळस। कळसाचं काम सुंदर आणि सुरेख असं आहे। आणि इकडं पुढं आल्यानंतर इकडे खालच्या बाजूला नदी लागते। तर नदीच्या घाटावर असलेलं हे मंदिर आहे। तर आता आपण पाहूया मंदिराची मागची बाजू। मी इथून बघू शकताय इकडे त्या बाजूला खाली नदी आहे आणि ही आहे मंदिराची मागील बाजू। तर हे नदी किनारा या ठिकाणचं असलेलं सुंदर मंदिर। तर हा होता छोटा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। जर व्हिडिओवर नवीन असेल तर त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका।
तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. आपण त्यांना भेट देऊ, लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.